अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजपाची सत्ता, काँग्रेसच्या सर्व 12 नगरसेवकांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश। शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपाची ही मोठी खेळी। शरद पवारांना एनडीए मध्ये आणण्यासाठी आता अजित पवारांचा पुढाकार। शरद पवारांच्या एनडीए समावेशासाठी प्रयत्न करू, अजितदादांनी भाजपाला सांगितल्याची माहिती। शरद पवारांचे काही खासदारही सत्ताधारी आघाडीमध्ये सहभागी होण्यास इच्छुक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊतांची भेट। खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दोघे आमने सामने। दोघांमध्ये 30 सेकंद संवाद, एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस। मराठी माणसावर संकट आल्यानं आम्ही एकत्र, संयुक्त मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं विधान। आज एकत्र आलो नसतो तर महाराष्ट्रानं आम्हाला माफ केलं नसतं, राज ठाकरेंचं वक्तव्य। मराठी माणसांना संपवण्यासाठी राजकीय पक्षांची फोडाफोडी। उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात। महाराष्ट्र वाचवण्यासाठी मराठी माणसांना एकत्र येणं गरजेचं, उद्धव ठाकरेंचं आवाहन। अजित पवारांविरोधातील बैलगाडीवर पुराव्यांचं काय झालं? राज ठाकरेंचा भाजपला सवाल। देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचाराच्या गोष्टी करू नये, राज ठाकरेंचा टोला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज 2 मुलाखती। नागपूरमध्ये तर्री पोहे विथ देवाभाऊ, अभिनेत्री स्पृहा जोशी आणि भारत गणेशपुरे घेणार मुलाखत, तर संभाजीनगरमध्येही टॉक शो। 11 जानेवारीला शिवतीर्थावर ठाकरेंची गर्जना, शिवशक्तीची ताकद दिसणार। ठाकरेंच्या पहिल्या सभेचा टीझर जारी। मी मनसैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच राहणार, भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना संदीप देशपांडेंकडून पूर्णविराम। एकनाथ शिंदे ठाकरेंचे माजी आमदार दगडू सकपाळ यांच्या भेटीला सकपाळांच्या मुलीला ठाकरेंच्या शिवसेनेचं तिकीट नाकारलं। भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण। प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये अजित पवार दादांनी दाखवली माणुसकी। अपघातग्रस्त दुचाकीस्वाराची अजित पवारांकडून विचारपूस। ताफ्यातील अॅम्ब्युलन्समधून तरुणाला रुग्णालयामध्ये पाठवलं। प्रचाराच्या पैशांवरून नाशिकमध्ये महिलांमध्ये पोलीस स्टेशन बाहेरच हाणामारी। 65 महिलांचं 30,000 रुपयांचं नुकसान। एका उमेदवारानं पैशांचा आमिष दाखवत दुसऱ्यासाठीच प्रचार थांबवल्याचा आरोप। ड्रेनेज लाईन मधलं सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात। राजगुरुनगर नगर परिषदेचा हलगर्जीपणा, राहत्या घरात दुर्गंधीचं साम्राज्य। जीवनावश्यक वस्तूंचंही प्रचंड नुकसान। अमेरिकन कायद्याचं उल्लंघन केल्यास स्टुडंट व्हिसा रद्द होणार। भारतीय विद्यार्थ्यांसाठी दूतावासाचा कडक इशारा। नियमांचं काटेकोर पालन करण्याचं विद्यार्थ्यांना आवाहन। जागतिक कीर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचं निधन। अल्पशा आजारानं वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास आणि आज दुपारी 4 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार।